हवं असतं तेव्हा कोणीच अवेलेबल नसतं. जाऊ दे. सॉरी सॉरी घ्यावा लागला. इट्स ओके. ए तेजा, आपण ते वल्लरीताई आणि मनोज दादाला कॉंग्रॅच्युलेट करून येऊया ना. मी पण त्यांना खूप दिवस झाले भेटलो नाहीये. ती 24th केस जिंकली, त्यांनी नवीन घर घेतलं. आय वॉन्ट टू मीट देम. येस, आपण भेटूया जाऊन. पण आधी तू फ्रेश तर हो. आमचा प्रवास करून आलायस, जा पटकन फ्रेश. जा ना पटकन फ्रेश हो. आपण भेटूया त्यांना जाऊन. जा पटकन. ठीक आहे, आलो मी. मी बघतो. अरे हर्षित बाय. मनोज, कसा आहेस? किती दिवसांनी यार. हो यार, एकदम बढिया. मनोज, मी पण आहे ना इथे. आली मी पण. सॉरी, मी तुम्हाला बघितलंच नाही त्याच्यात. प्लीज वेलकम, प्लीज. आई आई. या नाही, तू किती इग्नोर केलंस ना तरी मी येणारच आहे घरात. नाही 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 प्लीज. मी तुम्हाला इग्नोर करणारा कोण? शेवटी पिंगा गर्लचं घर आहे. तेजाताई, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते आपली अशीच मस्ती करत असतात. हर्षित भाऊ, कशा आहात तुम्ही? मी बढिया आहे. फर्स्ट ऑफ ऑल मनोज, वल्लरीताई, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. हिचं घर एकदम बढिया आहे, फर्स्ट क्लास. चला मग तुम्हाला फर्स्ट क्लास चहा देते. हा चलिए. चल मनोज, कसं झालं बिझनेस? अरे मस्त. इंदोर दौरा कसा झाला? इकडे. अरे काय केलंस तू? काय केलं? मी एवढा फोटो पाठवला आपल्या ग्रुपवर आणि कोणीच बघितला नाही. तो कोणालाच इम्पॉर्टन्स नाहीये यार. फोटो? सॉरी, कुठला फोटो? मी नाही पाहिला खरंच. मस्त फोटो पाठवलाय, तो पण नाही बघितला. हा बघ, हा बघ, कळलं तुला? हा फोटो होता. माय व, अहो तेजाताई, खूप सुंदर दिसताय तुम्ही. मॉनिटर वगैरे घातलं होतं आणि म्हणून फोटो पाठवला. आणि तुम्हाला काय, तुम्ही नेहमीच अहो नाही नाही, खरंच सॉरी. खूप सुंदर फोटो आहे आणि खूप छान दिसताय तुम्ही. पण आता तुम्ही संसारात पडला ना की मग तुम्हाला समजेल काय असतं ते. तेच हेच नेहमीच झालंय. काय फोन केला तर काय बिझी होते का? तर म्हणे संसाराची कामं असतात. संसार काम परत तेच. बरं सॉरी. चला या, चहा देते तुम्हाला. या हो. परत इग्नोर नको. नाही करणार, या. आई बाबा पण भेटले, पण जास्त वेळ माझा कामामध्येच गेला. वल्लरीताई, चाय कुठे? मी किती दिवसांनी तुमच्या हातचा चाय पिणार आहे. देते लगेच देते. वल्लरी, तुला कॉल येतोय. कोणाचा आहे कॉल? क्लायंटचा फोन आहे. क्लायंट म्हणजे वल्लरीताई, ही 25वी केस पण तू नक्की जिंकणार. हे बघ, या आधीच्या सगळ्या केसेस वल्लरीत जिंकले, त्यामुळे ही केस सुद्धा वल्लरीत जिंकणार. आणि तो जो गुन्हेगार आहे ना, त्याला जेलमध्ये टाकणार. बघ. करेक्ट. वल्लरी, अगं तू कॉल का नाही उचलतेस? ऑल ओके ना? नाही, आत्ता तुम्ही आलात ना, नंतर बोलेन मी. हर्षित भाऊंना चहा हवा ना, चहा बनवते. मी काय म्हणतो, कामाच्या गोष्टी होत राहतील. मला आधी सांगा, हर्षित आणि तेजाताई, तुम्ही लग्न कधी करताय?
तेजा म्हणेल तेव्हा. हर्षित काही काय रे गप्पा. आलेच मी चहा बनवून. मी काय करायला हवंय? असं मन मला सांगतंय की वल्लरी ही केस घेणं गरजेचं आहे. कोणीतरी न्यायासाठी तुझ्याकडे आशेने बघताय. पण मग यांचं नाव आलं तर? वल्लू, सॉरी, खूप रूडली वागलो तुझ्यासोबत. कामाच्या टेन्शनमध्ये आहे का म्हणून काही बोलून गेलो असेल तर खरंच सॉरी. इट्स ओके. पण आता मला सांगा, या केसचं पुढे काय करायचंय आपण? नको घेऊ ना केस. अगं, मौसमी केमिकल्सवाले माझे क्लायंट खूप जेन्युइन आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली आहे आणि कामगारांच्या हिताचा सुद्धा विचार करतात ते. जर का ते कामगारांचा इतकाच विचार करतात तर भरत सोनवणेचा खून कसा झालाय सांगाल मला? हे भरत सोनवण्याचा खून नाही झालाय, अपघातही नाही आणि षडयंत्रही नाही. तो कामावर असताना योगायोगाने त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. आता याच्यामध्ये कंपनीच्या मालकाची काय चूक आहे ना? नाही आहे ना काही चूक? नाही नाही नाही. हे बघा, हार्ट अटॅक अजून प्रूव्ह नाही झालाय. हे बघा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स अजून यायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउटडेटेड मशिनरीज आणि भरत सोनवणेचा मृत्यू. या दोन्ही गोष्टींचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. आणि इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टींमुळे फॅक्टरीच्या मालकावर डाऊट येतोय. ऐक ना वल्लू, प्लीज नको ना घेऊ ही केस. काही ह्या केसची प्रोसिजर सुरू झाली ना, कुठलाही गुन्हा नसताना सगळे अडकतील आणि यातून माझीही सुटका नाही होणार. एक विचारू तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही सर्टिफिकेट द्यायला जरा घाई केली? तुला असं नाही वाटत मी हा निर्णय कामगारांचा विचार करून घेतलाय? कंपनी बंद पडली असती तर हजारो कामगार रस्त्यावर आले असते, बेरोजगार झाले असते. मी प्रॉमिस करतो तुला, यापुढे मी कोणावरही असा अंधारा विश्वास नाही ठेवणार. बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही मला सांगा, दौलत सोनवणे आणि त्यांची सून दोघं जण माझ्याकडे न्यायासाठी डोळे लावून बसले. ते माझ्याकडे आशेने बघतात. मी त्यांच्यावर असा अन्याय होताना कसं पाहू शकेन? तुम्हीच मला सांगा. पण तुला माझी परिस्थिती समजत नाहीये का वल्लू? माझी काहीही चूक नसताना मला जो त्रास होईल त्याचं काय? आपण घरातल्या घरात कोट खेळायचं का? नाही ना. म्हणून सांगतो वल्लू, ऐक ना वल्लू, नको घेऊस हे केस प्लीज. बघूयात दुसरा काही पर्याय निघतोय का. हे जे बोलत होते तेच बरोबर आहे का? मी ही केस घ्यायला नको आहे का? पण जर खरोखरच भरत सोनवणेचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला नसेल तर? ताई, येऊ आतमध्ये? सोनवणे, प्लीज आत या, बसा. ताई, एवढे फोन केले, तुम्ही एक बी उचलला नाही. टाळताय का आम्हाला?
नाही नाही, असं का करेन मी? मॅडम, तुमच्यासाठी ही फक्त एक केस असेल, पण आमच्यासाठी न्यायाची लढाई आहे. कुणीच आमची मदत करत नाही. मोठ्या आशेने आलो तुमच्याकडे. किती वेदना आहेत या डोळ्यात. आबाया एवढं दुःख नशिबात घेऊनही न्याय मागतीये. आणि मी काहीच का करू शकत नाही यांच्यासाठी? आमची सगळी आशा तुमच्यावरच आहे ताई. काहीतरी करा. हे बघा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून आले नाहीये. जोवर ते येत नाही तोवर केसमध्ये पुढे आपण काहीच करू शकत नाही. पण मग रिपोर्ट कधी येणार? म्हणजे तुम्ही काळजी करू नका, लवकरच येतील. मी पर्सनली लक्ष देईन यामध्ये. ताई, एक विचारू? हो प्लीज. आमची केस घेणार आहे ना तुम्ही नक्की? मनोज, कशाला घेत असतेस रे टेन्शन? अरे समोरच्या पार्टीचा असू दे की कोणता बी वकील, करू मॅनेज.